महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून खलिस्तानवाद्यांचं समर्थन झाल्याच्या नंतर अचानक खलिस्तानवाद्यांकडून धमक्या सुरू झाल्यात की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा। कारण मुंबई आणि पुण्याच्या महापौरांच्या कार्यालयाला तसंच त्यांच्या ताफ्याला उडवून लावण्याचे धमकीचे ईमेल पाठवण्यात आलेले आहेत। या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय माहिती दिली आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्याच्याच जोडीला पुण्यातून गणेश बिडकर आणि पुणे पोलीस आयुक्तांचाही या निमित्तानं केलेला संवाद आपण ऐकणार आहोत। ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो। त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत। पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आतापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात। तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे। ज्या ज्या ठिकाणांची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत त्या ठिकाणी सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आला आणि डॉग स्क्वॉड असेल किंवा विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात आली। तसं तिकडे कुठलेही आक्षेपार्ह किंवा ते धोकादायक असं कुठलेही सबस्टन्स तिथे आढळलेलं नाही। आणि जो काही ईमेल आलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की याही अगोदर असे ईमेल्स आलेले होते आणि हे सगळे ईमेल्स हे डार्क वेबमधनं VPN मधनं हे पाठवले जातात। परंतु तरी सुद्धा या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे। सध्या प्राथमिकदृष्ट्या एवढी माहिती उपलब्ध आहे। ताबडतोब पोलिसांना या ठिकाणी प्रशासनाने आणि आम्ही कळवलं आणि आज पूर्ण महापालिकेचा परिसर निर्मनुष्य करून पूर्ण बॉम्ब स्क्वॉड नेऊन चेकिंग करून गेलाय। तर ती एक धमकीच होती असं आता निदर्शनाला आलेलं आहे। असा खोडसाळपणा अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रात झालेला कळतोय, नागपूरला झालाय, मुंबईला झालाय। त्यामुळे कोणतरी ठरवून अशा प्रकारचा खोडसाळपणा किंवा घाबरवण्याचं काम या ठिकाणी समाज म्हणजे जी समाजाच्या विरुद्ध असणारी लोक जी प्रवृत्ती आहे ती करते।